मित्रांनो, सध्या तुम्ही जे AI अवतार व्हिडिओ ट्रेंडिंगला चालू आहे सोशल मीडियावर ते बघत असाल तर आय थिंक तुम्ही म्हणजे ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायला हवं. याचं कारण असं की तुम्ही आता बघितलं असेल जे काही AIचे व्हिडिओज वगैरे त्याच्याने खूप जास्त लवकर फास्टमध्ये नाही का फॉलोअर्स वगैरे म्हणजे इन्क्रीज होत आहेत. त्यासोबत म्हणजे खूप सारे लोक AIद्वारे पैसे कमवत आहे. मग ते ई-बुक सेलिंग करून म्हणा किंवा डिजिटल मार्केटिंगच्या सर्व्हिसेस वगैरे सेल करताय. सो जर तुम्हाला पण म्हणजे विदाऊट तुमचा फेस शोकेस करून विदाऊट तुमचा व्हॉइस देता जर तुम्हाला हे काम सर्व ऑटोमेशनने शिकायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये मी महत्त्वाचे AI टूल्स वगैरे जे काही आहेत ते तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप पद्धतीने रिव्हील केलेलं आहे. आणि ही जी कामाची माहिती ना ही मराठीमध्ये कोणीच आतापर्यंत तुम्हाला शेअर केली नाही. पहिल्यांदाच ब्लॉगर विनीता चॅनलवर तुम्हाला अशी महत्त्वाची AI रिलेटेड माहिती डिटेलमध्ये पाहायला भेटणार आहे. त्यामुळे आत्ताच आपल्या ब्लॉगर विनीता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला हेजनच्या ऑफिशियल वेबसाईटवर येऊन जायचे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला तसं लिंक पण देऊन देईल. तरी इथं तुम्हाला आता ह्या वेबसाईटवर आल्यानंतर इथं दिसत असेल की अवतार, त्यानंतर व्हिडिओ एजंट, त्यानंतर ट्रान्सलेट ॲप्स म्हणजे खूप सारे फंक्शन वगैरे. त्यानंतर इथ्यात ऑप्शन वगैरे दिसतंय की बिल्ड द व्हिडिओ सीन बाय सीन म्हणजे आपण सीन बाय सीन पण व्हिडिओ जनरेट करू शकतो हेजनच्या मदतीने. त्यानंतर जनरेट अ व्हिडिओ फ्रॉम अ प्रॉम्प्ट म्हणजे एक सिंगल प्रॉम्प्ट थ्रू तुम्ही डायरेक्टली पूर्णचा पूर्ण व्हिडिओ सुद्धा याच्यात जनरेट करू शकतात. तिसरं सर्वात महत्वाचं ते म्हणजे मेक अन अवतार व्हिडिओ फ्रॉम स्क्रिप्ट म्हणजे तुम्ही एक प्रॉपर त्याला स्क्रिप्ट दिली आणि त्याच्या मदतीने पण तुम्ही डायरेक्टली व्हिडिओ तयार करू शकतात. त्यानंतर क्रिएट युअर AI अवतार म्हणजे आता जसं की आपला रिअल जो काही म्हणजे पूर्ण फेस वगैरे ते सर्व डिटेक्ट करून ते आपला AI अवतार पण म्हणजे तयार करून देतील. ते पण मी तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह करून दाखवणार आहे. त्यानंतर ट्रान्सलेट एनी व्हिडिओ. आता सपोज मी मराठीमध्ये बोलते पण मला जर वाटलं की नाही मी नाही का हे इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायला हवं तर ते पण हे टूल करून देतं. त्यानंतर इन्हान्स एनी व्हिडिओ टू 4K हे फीचर तर मला खूप जास्त गजब वाटलं. कारण की असे खूप मोजकेच टूल आहे की जे आपल्याला हे सर्व काही फीचर्स एका ठिकाणी म्हणजे अवेलेबल करून देतात. आपण जाऊ अवतार या सेक्शनमध्ये. आता तुम्ही कधी बघत असाल ना हे सर्व जे काही आहेत ते माझे म्हणजे AI अवतार वगैरे आहेत. अशा पद्धतीचे व्हिडिओज बनवून तुम्ही पण म्हणजे इंस्टाग्राम पेज ग्रो करू शकतात. आणि बरेचसे लोक आता असे आहेत की जे लाखोंमध्ये कमाई करताय. कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप त्याचं पण मी पूर्ण रोडमॅप तुम्हाला शेअर करेल. डोंट वरी, टेन्शन अजिबात घेऊ नका. आता सर्वात पहिले मी तुम्हाला सांगते की अवतार वगैरे कशा पद्धतीने क्रिएट करायचा. आता हिच्यात नाही का क्रिएट अवतार म्हणून तुम्हाला एक ऑप्शन येत असेल वरती बघा, क्रिएट अवतार म्हणून तिच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्लोन रिअल पर्सन किंवा क्रिएट अ व्हर्च्युअल कॅरेक्टर असे दोन ऑप्शन तुमच्या समोर येतील. तर सर्वात पहिले तुम्हाला काय करायचंय, क्लोन रिअल पर्सन या ऑप्शनवर क्लिक करायचंय. आता मे बी म्हणजे इथं हे रेकॉर्डिंग वगैरे चालू आहे म्हणून ते नाही म्हणतंय. रेकॉर्ड बाय फोन म्हणू आपण. मी आता फोनद्वारे करते कारण की इथं लॅपटॉपचा कॅमेरा वगैरे चालू आहे ते ऑलो नाही करत आहे, ट्रबल शूटिंगचा प्रॉब्लेम. आता हिच्यात मी म्हणजे मोबाईलच्या कॅमेरानी म्हणजे QR करून ते स्कॅन वगैरे केलं. आता माझा जो काही हे ते हिच्यात तुम्हाला दिसत असेल फुटेज वगैरे. आता क्रिएट अवतार म्हणून मी क्लिक करते. यूज द व्हॉइस फ्रॉम फुटेज किंवा रेकॉर्ड व्हॉइस. आता मी म्हणजे रेकॉर्ड व्हॉइस करते. हिच्यात आपल्याला जी काही लँग्वेज वगैरे घ्यायची ती आपण सिलेक्ट करू शकतो. आता हिच्यात इंग्लिशचाच मोस्टली देता येते. त्यानंतर आता मी जो काही माईक कनेक्ट केलेला आहे तो करून घेते. ओके. आता मी हिच्यात थोडं म्हणजे हे बोलते. ओके. Oh my gosh, I can hardly still sit right now because I just discovered something that feel like a total game changer. For years, I have wanted to share what I know, teaching, explaining ideas, helping people to learn faster, but creating content takes forever. Recording, editing, fix mistakes, it's exhausting. But then I found Hazen. With Hazen, I can create AI videos that look professional without needing a studio. I can turn one script into video in any language. I can update constant instantly and I can create lesson tutorial and videos that engage my audience in minutes. And the best part, I can scale my communication without burning out. If you want to reach more people faster, Hazen might be the best thing you ever try. ओके. आता तिच्यात मी माझं नाव टाकून घेते, ब्लॉगर विनीता शॉर्टमध्ये. देन जनरेट व्हॉइस. आता माझा जो काही व्हॉइस आहे तो क्लोन होतोय. ओके. थोडं ऐकून घेऊ आपण काय म्हणते. Hi, I'm excited you're here. This is your voice clone preview. Take a here. This is your voice clone preview.
जो आपला व्हॉइस वगैरे आहे ना तो म्हणजे आता याच्यात काय करायचं ना आपल्याला दोन ऑप्शन आहे. एक आपण इथं स्क्रिप्ट टाकू शकतो किंवा आपला जो काही अपलोड ऑडिओ पण अपलोड करू शकतो. आता सपोज रेकॉर्ड पण करू शकतात तुम्ही, असं नाही की म्हणजे रेकॉर्ड नाही करू शकत. रेकॉर्डचा पण ऑप्शन वगैरे आहे ते की माझा म्हणजे आता व्हॉइस रेकॉर्ड करून घेते. आता याच्यात जो काही म्हणजे माईक वगैरे तो कनेक्ट करते. ओके, स्टार्ट करते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ब्लॉगर विनीता युट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत AI थ्रू तुम्ही कशा पद्धतीने कंटेंट क्रिएशन वगैरे करू शकतात. सर्वात पहिले आता आपल्याला करावं लागेल जनरेट या बटनावर क्लिक. त्यानंतर टायटल वगैरे देऊन देऊ ब्लॉगर विनीता. सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. व्हिडिओ सबमिट होईल. सेव्ह टेम्पलेट. आता आपला व्हिडिओ होतोय रेडी. सेकंड आपल्याला काय करायचंय, 3 डॉटवर क्लिक करून डाउनलोड करून घ्यायचं आहे. इथं डाउनलोडचा ऑप्शन येतोय, सो डाउनलोड करून घेऊ. डाउनलोड झाल्यानंतर कसं दिसतंय ते बघूया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ब्लॉगर विनीता युट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत AI थ्रू तुम्ही कशा पद्धतीने कंटेंट क्रिएशन वगैरे करू शकतात. आता तुम्ही बघितलं की जस मी म्हणजे त्याला व्हॉइस वगैरे माझा दिलेला आणि जे काही म्हणजे होतं मोबाईल थ्रू मी म्हणजे स्कॅन वगैरे केला, म्हणजे एकचदा त्याला फाईल वगैरे द्यायची आहे आणि मल्टिपल टाइम्स आपण आपला व्हॉइस म्हणजे देऊन त्याच्याशी म्हणजे AI क्लोनचे व्हिडिओ बनवू शकतो. मला तरी पर्सनली खूप छान वाटतं. म्हणजे प्रत्येक वेळेला स्टुडिओ वगैरे हे सर्व आपल्याकडे इतका टाइम नसतो, आपण खूप बिझी लोक आहे. आणि सर्वात चांगली गोष्ट त्या लोकांसाठी ज्यांना म्हणजे स्वतःचा कॅमेरा म्हणजे जे कॅमेरा वगैरे फेस करू शकत नाही किंवा ज्यांना स्वतःचा व्हॉइस वगैरे देणं आवडत नाही, त्या लोकांसाठी हे बेस्ट टूल आहे. ते पण आता कंटेंट क्रिएशन करू शकतात AIच्या मदतीने. आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला म्हणजे याच्या डिटेलमध्ये शिकायचं असेल AI थ्रू तुम्ही कंटेंट क्रिएशन कशा पद्धतीने ऑटोमेशन वर करू शकतात, मग त्याच्यात तुम्ही स्क्रिप्टिंग, AI अवतार कशा पद्धतीने ट्रेंडिंग म्हणजे टॉपिक्स फाइंड करायचे, सर्व काही तुम्हाला जर शिकायचं असेल स्टेप बाय स्टेप आणि कोणकोणते टूल वगैरे यूज करायचे, तर तुम्ही कमेंटमध्ये मला तसं सांगा. जर 100+ कमेंट्स आले तर मी नक्कीच त्यावर डिटेल असा AI मास्टर क्लास घेऊन येईल. आणि बाकी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ब्लॉगर विनीता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.